हा एक ॲडमिशन फॉर्म आहे. जेव्हा पेशंट ॲडमिट होतं तर आपण ते ॲडमिशन लेटर घेत असतो. तिथं पेशंटचं नाव, वय, त्यानंतर काय झालेलं आहे, पेशंट दिनांक, पेशंटची साईन, नाव आणि फोन नंबर. इथं पण रिश्तेदाराची साईन, नाव, नंबर आणि फोन नंबर घेत असतो. त्याच्यानंतर हे आहे त्याचं पेशंटचं ॲडमिशन चार्जेस. ॲडमिशन चार्जेसमध्ये आपण कोणते डॉक्टर बघायला आले, त्याच्यानंतर नर्सिंग चार्जेस, रूम चार्जेस, मॉनिटरिंग, ECG, नंतर ब्लड शुगर, नेबुलायझेशन आपण जे केलं ते आपण त्याचे मेन्शन करत असतो. त्याच्यानंतर ते इन्व्हेस्टिगेशन चार्ट. इन्व्हेस्टिगेशन चार्टमध्ये आपण पेशंटचे काय काय टेस्ट केले, फॉर एक्झाम्पल CBC वगैरे काय रीडिंग आहे ते पूर्ण आपण टेस्ट वाईज मेन्शन करत असतो. त्याच्यानंतर येते प्रोग्रेस सीटवरती जो बी कन्सल्टंट डॉक्टर येत असतात, त्याच्यानंतर RMO वगैरे इथं त्यांचे नोट्स टाकतात. त्याच्यानंतर इथे ड्रग चार्टवरती नेम, MRD नंबर, डेट, बेड नंबर, डेट ऑफ ॲडमिशन, कन्सल्टंट डायग्नोसिस पूर्ण लिहित असतो. फोलीज टाकलेला आहे पेशंटला, 82, CVP, प्रकृष्ट आम्ही काय काय झालेलं आहे त्याचा डे वगैरे लिहित असतो. त्यानंतर हे ड्रग चार्ट आहे. इथं पेशंटचे इंजेक्टेबल लिहितो, त्याचा डोज, रूट आणि फ्रिक्वेन्सी लिहित असून ते टाईम आहे ते लिहित असून त्यानुसार आपण पेशंटला मेडिकेशन देत असतो. ठीक आहे. ड्रग चार्टवरती आपण सगळं मेन्शन केलेलं असते. त्यानंतर आहे व्हायटल चार्टमध्ये आपण नेम, रूम नंबर, डेट वगैरे टाकतो. टाईमनुसार टेम्परेचर, पल्स, BP, रेस्पिरेशन हे व्हायटल चेक करतो. आय फ्लूइड चालू असणार तर आय फ्लूइड मेन्शन असते. नेब टाकलं असेल नेब मेन्शन असते. स्टार्ट ड्रग जर आपण त्याला स्टार्ट ड्रग टाकतो. इनटेक आउटपुट काढतो, युरिन आउटपुट काढतो, RBS पण मेन्शन करतो आणि स्पेशल इंस्ट्रक्शनमध्ये जर CBC वगैरे काही इन्व्हेस्टिगेशन पाठवलं असणार पेशंट NB वगैरे तेही मेन्शन करतो.